नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर्स या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 27 ऑगस्ट 2022 चे महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत। तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारी असणारे बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणाऱ्या करंट अफेअर्सच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, उद्योग आणि संशोधन संस्था यांच्यामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी कोणत्या प्लॅटफॉर्मचं अनावरण करण्यात आलं आहे? तर उद्योग आणि संशोधन संस्था यांच्यामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी नुकतंच मंथन या प्लॅटफॉर्मचं अनावरण करण्यात आलेलं आहे। पर्याय क्रमांक पहिला मंथन याचं योग्य उत्तर आहे। तर भारत सरकारनं तंत्रज्ञानावर आधारित सामाजिक प्रभाव, नवकल्पना आणि उपायांची अंमलबजावणी करण्यासाठी उद्योग आणि संशोधन संस्था यांच्यामध्ये सहकार्य वाढवण्यासाठी मंथन व्यासपीठाचं अनावरण केलेलं आहे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे। यानंतर पुढचा प्रश्न आहे, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाची पहिली हॅकॉथॉन कोणती आहे? तर इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाची पहिली हॅकॉथॉन आहे बीमा मंथन। पर्याय क्रमांक दुसरा बीमा मंथन याचं योग्य उत्तर आहे। तर इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया तर्फे इन्शुरन्स मधील नाविन्यपूर्ण थीमसह पहिली हॅकॉथॉन बीमा मंथन 2022 या इन्शुरन्स मधील इनोव्हेशनचं आयोजन केलं जात आहे। मग या ठिकाणी इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाचा उल्लेख आलेला आहे। तर तिची स्थापना झालेली आहे 1999 साली, मुख्यालय आहे हैदराबाद या ठिकाणी आणि प्रमुख आहेत देबाशिष पांडा। तर ही माहिती इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या बाबतीमध्ये आपण लक्षात ठेवायची आहे। यानंतर पुढचा प्रश्न आहे, साहित्य अकादमीकडून किती भाषांसाठी पुरस्कार दिला जातो? तर साहित्य अकादमीकडून 8व्या अनुसूचीमधील 22 भाषा आणि इंग्रजी आणि राजस्थानी अशा 2 भाषा असे मिळून एकूण 24 भाषांसाठी पुरस्कार दिला जातो। पर्याय क्रमांक तिसरा 24 याचं योग्य उत्तर आहे। तर साहित्य अकादमीने नुकतंच बाल साहित्य पुरस्कार 2022 आणि युवा पुरस्कार 2022 ची घोषणा केलेली आहे। त्यामुळे आपल्याला आता या पुरस्कारांबद्दल आणि साहित्य अकादमीबद्दल बेसिक माहिती पाहणं देखील गरजेचं आहे। तर साहित्य अकादमी ही भारतीय भाषांमधील साहित्याच्या संवर्धनासाठी समर्पित संस्था आहे, ज्याची स्थापना 12 मार्च 1954 ला भारत सरकारने केलेली आहे आणि तिचं मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे। तर सध्या साहित्य अकादमीचे अध्यक्ष कोण आहेत? तर चंद्रशेखर कंबार हे सध्या साहित्य अकादमीचे अध्यक्ष आहेत। आणि साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर मग पंडित जवाहरलाल नेहरू हे साहित्य अकादमीचे पहिले अध्यक्ष होते, हे आपण लक्षात ठेवायचं आहे। आणि साहित्य अकादमी दरवर्षी मान्यताप्राप्त 24 भाषांमधील साहित्य कृतींसाठी काय करत असते? पुरस्कार देत असते। यामध्ये भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट केलेल्या 22 अनुसूचित भाषांव्यतिरिक्त हा पुरस्कार इंग्रजी आणि राजस्थानी भाषेसाठी देखील दिला जातो, हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे। तर साहित्य अकादमीकडून दिले जाणारे पुरस्कार जर आपण पाहिले तर त्यामध्ये साहित्य अकादमी पुरस्कार आहे, त्यानंतर अनुवादासाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार आहे, ज्याची सुरुवात साहित्य अकादमीने 1989 ला केलेली आहे। त्यानंतर भाषा सन्मान हा पुरस्कार आहे, 1996 पासून तो दिला जातो। त्यानंतर बाल साहित्य पुरस्कार आहे, तो 2010 पासून दिला जातो आणि युवा साहित्य पुरस्कार जो आहे तो 2011 पासून देण्यास सुरुवात करण्यात आली आहे। यानंतर पुढचा प्रश्न आहे, मराठीसाठी साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार 2022 साठी कोणाची निवड झाली आहे? तर मराठीसाठीच्या साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार 2022 साठी डॉक्टर संगीता बर्वे यांची निवड झाली आहे। पर्याय क्रमांक चौथा डॉक्टर संगीता बर्वे याचं योग्य उत्तर आहे। तर यावर्षी एकूण 22 भाषांसाठी बाल साहित्य पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत। त्यामध्ये पंजाबी भाषेला यावर्षी पुरस्कार देण्यात येणार नाही, हे आपण लक्षात ठेवायचं आहे। विशेषतः पंजाब भाषेला पुरस्कार दिला जाणार नाही, लक्षात ठेवायचं आहे, कारण की मल्टीलाईन क्वेश्चन किंवा सिंगल लाईन मध्ये देखील यावरती प्रश्न विचारला जाण्याचे चान्सेस आहेत। आणि संथाळी भाषेचा जो पुरस्कार आहे तो नंतर घोषित केला जाणार आहे। म्हणजे सध्या 22 भाषांसाठी बालसाहित्य पुरस्कार घोषित झाले आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे। मात्र एकूण 23 भाषांना यावर्षी बालसाहित्य पुरस्कार मिळणार आहे। तर मराठीसाठीचा बालसाहित्य पुरस्कार 2022 चा जो पुरस्कार आहे त्याची जी निवड समिती होती त्यामधील सदस्य आपण पाहणं गरजेचं आहे। तर तिच्यामध्ये भारत सासने, प्रोफेसर प्रवीण बांदेकर आणि प्रेमानंद गजवी यांचा समावेश होता, हे व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण की मराठीसाठी जे बालसाहित्य पुरस्काराची निवड समिती असते त्याच्यावरती देखील आयोगाकडून कधी कधी प्रश्न विचारला जातो। तर आता आपण बालसाहित्य पुरस्कार 2022 चे विजेते पाहूया। त्यामध्ये मराठीसाठी पियूची वही या साहित्य कृतीसाठी डॉक्टर संगीता बर्वे यांना हा पुरस्कार घोषित झालेला आहे। त्यानंतर कोकणी भाषेमध्ये मयुरी या साहित्य कृतीसाठी ज्योती कुंकळकर यांना बालसाहित्य पुरस्कार 2022 घोषित झालेला आहे।
त्यानंतर हिंदी भाषेमध्ये क्षमा शर्माची चुनिंदा बाल कहानिया या साहित्यकृतीसाठी क्षमा शर्मा यांना हा पुरस्कार घोषित झालेला आहे. त्यानंतर इंग्रजीमध्ये महाभारत फॉर चिल्ड्रन या कथा साहित्यासाठी अर्शिया सत्तार यांना बालसाहित्य पुरस्कार घोषित करण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे हे महत्वाचे बालसाहित्य पुरस्कार विजेते आहेत, हे आपण पाठ करायचे आहे. आणि त्यानंतर आपण बालसाहित्य पुरस्कार प्राप्त मराठी साहित्य जे आहे, जे मागच्या 3 वर्षातलं आहे, ते देखील आपण रिवाइज करूया. तर संजय वाघ यांच्या जोकर बनला किंगमेकर कादंबरीला 2021चा बालसाहित्य पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर आबा महाजन यांच्या आबाची गोष्ट या लघुकथेला 2020चा बालसाहित्य पुरस्कार मिळाला होता. आणि सलीम मुल्ला यांच्या जंगल खजिन्याचा शोध या कादंबरीला 2019चा पुरस्कार मिळाला होता, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि आता 2022चा कोणाला मिळाला तर डॉक्टर संगीता बर्वे यांच्या पियूची वही या साहित्य कृतीला हा पुरस्कार मिळाला आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. कोकणी भाषेसाठीचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2022 साठी कोणाची निवड झाली आहे? तर कोकणी भाषेसाठी या वर्षीचा जो साहित्य अकादमी युवा पुरस्कार आहे तो घोषित करण्यात आलेला आहे आणि त्याच्यासाठी निवड झालेली आहे मायरन जेसन बारेटो यांची. पर्याय क्रमांक 2 मायरन जेसन बारेटो याचं योग्य उत्तर आहे. तर यावर्षी साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2022 जो आहे तो मराठीसाठीचा पुरस्कार काही कालावधीनंतर घोषित केला जाणार आहे आणि 23 भाषांसाठीचे जे पुरस्कार आहेत ते घोषित करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये कोकणी भाषेमध्ये ताळो या निबंध संग्रहासाठी मायरन जेसन बारेटो यांना साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार 2022 घोषित झाला आहे. नंतर हिंदी भाषेमध्ये भगवंत अनमोल यांना प्रमेय या साहित्य कृतीसाठी हा पुरस्कार घोषित झालेला आहे. नंतर इंग्रजीमध्ये टेल्स ऑफ हजारीबाग अँड इंटिमेट एक्सप्लोरेशन ऑफ छोटा नागपूर प्लेटो या साहित्य कृतीसाठी मिहिर वत्स यांना हा साहित्य अकादमी युवा पुरस्कार घोषित झालेला आहे. तर हे महत्वाचे साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते आहेत, हे आपण पाठ करायचे आहेत. आणि आपल्या मराठीसाठीचा जो पुरस्कार आहे तो काही कालावधीनंतर घोषित केला जाणार आहे, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यावर आधारित कोणता मोबाईल गेम लॉन्च करण्यात आला आहे? तर आपल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यावर आधारित मोबाईल गेम लॉन्च करण्यात आला आहे, ज्याचं नाव आहे आझादी क्वेस्ट. पर्याय क्रमांक 4 आझादी क्वेस्ट याचं योग्य उत्तर आहे. तर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी झिंगा इंडियाच्या सहकार्यानं विकसित केलेल्या भारताच्या स्वातंत्र्य लढ्यावर आधारित ऑनलाईन शैक्षणिक खेळांची मालिका, ज्याला आझादी क्वेस्ट असं नाव देण्यात आलं आहे, तो लॉन्च केलेला आहे. आणि हा काय आहे तर मोबाईल गेम आहे. यानंतर आपण पुढचा प्रश्न पाहूया. बालमृत्यूचे प्रमाण कमी करणं आणि जन्मानंतर बालकाची काळजी घेणं यासाठी कोणती मोहीम लॉन्च करण्यात आली आहे? तर बालमृत्यूचे प्रमाण कमी करणं आणि जन्मानंतर बालकाची काळजी घेण्यासाठी पालन 1000 नावाची मोहीम लॉन्च करण्यात आली आहे. पर्याय क्रमांक 1 पालन 1000 याचं योग्य उत्तर आहे. तर मुंबई या ठिकाणी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती प्रवीण पवार यांच्या हस्ते पालन 1000 राष्ट्रीय मोहीम आणि पॅरेंटिंग ऍप लॉन्च करण्यात आलेलं आहे. तर ह्या ऍपचं नाव आणि ह्या मोहिमेचं नाव व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आणि पालन 1000 मोहीम जी आहे ते 1000चा अर्थ आहे की यामध्ये उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे बघा, बालमृत्यूचे प्रमाण कमी करणं आणि जन्मानंतर पहिल्या 1000 दिवसामध्ये बालकाची काळजी घेणं. तर हे 1000 दिवसासाठी ते 1000 त्या मोहिमेच्या नावामध्ये दिलेलं आहे. तर त्यासाठी ते कोड आपण लक्षात ठेवायचा आहे की 1000 म्हणजे काय तर 1000 दिवसामध्ये बालकाची काळजी घेणं. आणि पॅरेंटिंग ऍप देखील त्यांनी लॉन्च केलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न आहे. होस्टोक हा लष्करी सराव कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे? तर होस्टोक या ठिकाणी जो लष्करी सराव आयोजित केला जाणार आहे त्याला होस्टोक सराव असं संबोधले जात आहे आणि तो रशियामध्ये आयोजित केला जाणार आहे. पर्याय क्रमांक 3 रशिया याचं योग्य उत्तर आहे. तर होस्टोक लष्करी सराव जो आहे तो 30 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2022 या कालावधीमध्ये रशियामध्ये आयोजित केला जाणार आहे. आणि या सरावामध्ये रशियासह आपला भारत, चीन, बेलारूस, ताजिकिस्तान आणि मंगोलियाच्या सैन्याचा देखील समावेश असणार आहे. मात्र भारताचा यामधील समावेशाबद्दल अजूनही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाहीये, त्यामुळे याबद्दल अजून पूर्णतः आपण कन्फर्म नाही आहोत की भारत यामध्ये सहभागी होणारच आहे म्हणून. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. बाल आधार उपक्रम अंतर्गत युडाईने किती लाख मुलांची नोंदणी केली आहे? तर बाल आधार या उपक्रमांतर्गत युडाईकडून आता नुकतीच 79 लाख मुलांची नोंदणी झालेली आहे. पर्याय क्रमांक 1 79 लाख याचं योग्य उत्तर आहे. आणि याचबरोबर आता आपण काही वन लाइनर प्रश्नांचा सराव देखील या ठिकाणी करणार आहोत. तर फिबा अंडर 18 महिला आशियाई बास्केटबॉल स्पर्धेचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात येणार आहे? तर याचं उत्तर आहे बेंगळुरू. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे. प्रायोगिक प्रकल्पाच्या आधारावर अरुणाचल प्रदेशमध्ये स्टील स्लॅग रोड बांधण्याची योजना कोणी आखली आहे?
तर याचं उत्तर आहे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन म्हणजेच BRO. आणि पुढचा प्रश्न जो आहे तो म्हणजे कोणत्या म्युच्युअल फंडाने भारतातील पहिला सोने आणि चांदीचा फंड सादर केला आहे? तर याचं उत्तर आहे एडेल्विस म्युच्युअल फंड. आणि यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. लिस्बन ट्रायनाले जीवनगौरव पुरस्कार मिळवणारी पहिली दक्षिण आशियाई व्यक्ती कोण बनली आहे? तर लिस्बन ट्रायनाले जीवनगौरव पुरस्कार मिळवणारी पहिली दक्षिण आशियाई व्यक्ती ठरले आहेत मरीना तबस्सुम. पर्याय क्रमांक पहिला मरीना तबस्सुम याचं योग्य उत्तर आहे. तर मरीना तबस्सुम या बांगलादेशच्या वास्तुविशारद, संशोधक आणि शिक्षण तज्ज्ञ आहेत आणि त्यांना लिस्बन ट्रायनेल मिलेनियम BCF जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. आणि हा पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या जागतिक दक्षिण आणि पहिली दक्षिण आशियाई व्यक्ती ठरल्या आहेत, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. यानंतर आता आपण कालच्या प्रश्नांचं रिव्हिजन करूया. कालचा पहिला प्रश्न होता, कोणत्या संस्थेनं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताचा ध्वज पृथ्वीच्या 30 किलोमीटरवर अंतराळामध्ये फडकवला आहे? तर याचं उत्तर आहे स्पेस किड्स इंडिया. त्यानंतर दुसरा प्रश्न होता, कोणत्या दुर्बिणीच्या साहाय्यानं संशोधकांनी कॉस्मिक टँगो जुळ्या रेडिओ आकाशगंगांचा शोध लावला? तर याचं उत्तर आहे जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप खोडत. तिसरा प्रश्न आहे FINSAS म्हणजेच रिकामी जागा होय? तर याचं उत्तर आहे फ्युचर इन्फंट्री सोल्जर ॲज अ सिस्टम. चौथा प्रश्न आहे ब्रिटनमधील भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे विक्रम दोराईस्वामी. पाचवा प्रश्न आहे इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम म्हणजेच ECLGS ची मर्यादा किती करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे 5 लाख कोटी रुपये. त्यानंतर सहावा प्रश्न आहे UNच्या इंटरनेट पॅनलमध्ये कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे अल्केश कुमार शर्मा. सातवा प्रश्न आहे मेडिसिन फ्रॉम द स्काय नावाचा ड्रोन आधारित आरोग्य सेवा नेटवर्क प्रकल्प कोणत्या राज्याचा पहिला प्रकल्प आहे? म्हणजे त्या राज्याचा पहिला प्रकल्प असा तो प्रश्न होता. काही विद्यार्थी या बाबतीमध्ये देशातील पहिला प्रकल्प असा कन्फ्युज झाले आहे, तर तसं कन्फ्युज होऊ नका, कारण की अरुणाचल प्रदेशचा तो पहिला आहे, देशातील नाही. तर याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. त्यानंतर आठवा प्रश्न आहे राष्ट्रीय बौद्धिक संपदा जागरूकता अभियानाचं लक्ष किती विद्यार्थ्यांना जागरूकता प्रदान करण्याचं आहे? तर याचं उत्तर आहे 1 दशलक्ष, जे की त्यांनी पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर नववा प्रश्न होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या वर्षापर्यंत भारताला पंचप्राण लक्ष्य साध्य करण्याचं आवाहन केलं? तर याचं उत्तर आहे 2047 पर्यंत. त्यानंतर 10वा प्रश्न होता नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंटचे नवीन MD म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर याचं उत्तर होतं राजकिरण राय. आणि यानंतर कालच्या सराव प्रश्नाचं उत्तर आपण पाहूया. तर कालचा सराव प्रश्न होता विक्रम दोराईस्वामी यांच्याबद्दल योग्य विधान निवडायचे होते आणि पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर होतं. वरील सर्व विधानं जी आहेत ती योग्य आहेत. आणि आता आजचा सराव प्रश्न आहे साहित्य अकादमी बद्दल तुम्हाला योग्य विधान निवडायचं आहे. त्यामध्ये खाली विधानं दिलेली आहेत ती तुम्ही वाचून योग्य विधान जे असेल ते पर्याय क्रमांक खाली कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचं आहे. आणि याचबरोबर आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.